चॅनलच्या माध्यमातून निश्चितच ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. चला निलेश जाधव आपण यायचा आहे. आपला देखील या ठिकाणी मान सन्मान जो आहे तो केला जाईल. विरी गावचे विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं नेतृत्व आणि कर्तृत्व हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि काय जबरदस्त आयोजन नियोजन हे आपल्याला पाहायला मिळेल. प्रथम 11 न्यू स्टार वसई हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी आपण मैदानाच्या आतमध्ये त्या संघाला पाहणार आहोत. फील्ड पोझिशनच्या क्षेत्रामध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पवन राऊत आणि महेश वारात. साई कृपास्फोट राजावले टीमकडनं पहिला बॉल पवन राऊत न ठोकलाय. पहिल्याच बॉल वरती मोठा बिग हिट, षटकार 6. पहिल्याच बॉलवरती काय जबरदस्त साऊंड सिस्टम न ठोकलेला हा दर्जेदार षटकार पवन राऊतच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. पुढील बॉल यावेळेस प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. एक तुम्हारी तर एक हमारी असं चित्र मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मॅच क्रमांक आपण पाहतोय 4 पहिल्या फेरीतील. पुढील बॉल यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफच्या दिशेनं अक्षय गुण त्या ठिकाणी होते. चांगले फिल्डिंग अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक सिंगल धाव येईल, सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचलं जाईल. ते म्हणजेच 7 अंकांवरती धाव गती ही पोहोचली गेली आहे. मॅच आपण पाहतोय प्रथम 11 न्यू स्टार वसई आणि साई कृपा स्फोट राजावली या 2 संघामध्ये. पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न होता मिस्टर महेश वारा त्याचा, परंतु मैदानाच्या आतमध्ये अनिकेत चौधरी याला तुम्ही पाहाल असाल निश्चितच किती वेगवान चेंडू हाताळला जातो. त्याच्या माध्यमातून जणू काही या खेळपट्टीवरनं वसई एक्सप्रेस अगदी वेगानं धावली जाते. बॉल स्पीड आपण पाहिला तर फुल भन्नाट वेग आणि एवढंच आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गतीचा वापर या ठिकाणी केला जातो. आतापर्यंत आपण पाहिला तर मग पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं इथून जी सुरुवात मिळाली जाईल साई कृपा स्फोट राजावली संघाला, परंतु कमबॅक केला गेलाय अनिकेत चौधरीच्या माध्यमातून. पुढील बॉल यावेळेस अखू टप्प्याची लेंड, बॉलला रेट करण्यामध्ये यशस्वी आणि उत्तुंग षटकार. यावेळेस मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू निघून गेला 6 धावांकरता. या षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोहोचलं गेलं ते म्हणजे 13 या अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपला. धावफलकावरती धावा आहेत बिनबाद 13 धावा. चला निलेश जाधव आपण यायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 13 धावा. 13 धावा ऑन द स्कोर बोर्ड. यावेळेस पवन राऊत ऑन स्ट्राईक. आदिवासी प्रीमियर लीग APL मध्ये पवन राऊत आणि राहुल गुण हे एकाच टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते, परंतु यावेळेस आमने सामने पाहायला मिळतात. ऑन साइडला खेळले गेलेत. पवन 1 धाव मात्र इथून पूर्ण केली जाईल.
सॉफ्ट हँडने यावेळेस स्ट्रोक खेळले होते. पवन एक सिंगल धाव मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पुढे सरकते पोहोचले गेले 14च्या घरामध्ये. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला पाठवलंय वाईड इस लॉंग ऑन बाहेरच्या पार्किंग लॉट मध्ये. षटकार 6 आणि या षटकाराच्या साहाय्याने धाव फलक आपण पाहिलं तर मग वेगाने पुढे सरकलंय. पोहोचलं गेलंय 20 अंकांवरती. 20 धावा ऑन द स्कोर बोर्ड. काय जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल परंतु हिम्मत कधीही हरू नका, कारण हीच हिम्मत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते. यावेळेस मिडविकेट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर मग प्रवीण जॉन्सन होते त्या ठिकाणी आणि त्याच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. पवनची खेळी मात्र संपुष्टात येते. पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच साई कृपास्फोट राजावळी संघाला. पवन राऊत रनआउटच्या सर्व मध्ये झालेत बाद. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिस्टर वैभव सोहळे नावाचा खेळाडू, घातक खेळाडू आहे. यंदाच्या वर्षामध्ये भरपूर फॉर्म मध्ये आणि भरपूर टर्न्स मध्ये आपल्याला पाहायला मिळाला प्रत्येक टुर्नामेंट मध्ये. परंतु आपण या ठिकाणी सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये त्याला देखील पाहणार आहोत. पाहूया कशा प्रकारे खेळ मात्र इथून दर्शवला जाईल. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग वैभव सोहळेनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटचा आनंद घेतला. सेलिब्रेशन कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळालं होतं वैभव सोहळेचं. पहिलाच बॉल केलत असताना मात्र मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं वैभव सोहळे याला अगदी एक मोठी पिपारी घेऊन आले होते आणि मैदानाच्या बाहेर अगदी ती वाजवली जात होती. त्याला आपण भोंगा म्हणू शकतो. फुलटॉस बॉल हो हो जबरदस्त स्कूपचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता येतोय हा षटकार. यावेळेस अजून एक येतोय मोठा षटकार. राहुल गोंड वरती मात्र यावेळेस आक्रमण केलं गेलंय आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग धावा खर्च केल्यात राहुल गोंड याने. एकवीस धावा खर्च केल्या गेल्यात आणि पहिल्या षटकामध्ये 13 म्हणजेच धावफलक पोहोचले गेले 34. 34 अंकांवरती. 3 ओव्हरचा हा मॅच आपण इथून पाहणार आहोत आणि सुरुवातीला आपण पाहिलं तर मग जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स हा अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात ही करून दिली गेली ती म्हणजेच पवन राऊत याने. त्याच्यानंतर खेल सावरला महेश वारातने आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय महेश वारातचा देखील खेळ हा चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु वैभव सोहळेचा साथ देखील मिळाला गेलाय. आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं ना तरी जिंकण्याची जी जिद्द आहे ती जिद्द जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणीच तुम्हाला रोखू शकत नाहीये.
आणि सध्या आपण पाहतोय काय जबरदस्त बॅटिंग मात्र या ठिकाणी केली जाते. सुरेंद्र घाटाल बॉलिंग ट्रॅक वरती आलेत आणि पहिला बॉल फेकत असताना आपण या ठिकाणी पाहतोय वाईट चेंडू हा फेकला गेलाय. अव्हांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल यात काही शंका नाहीये. पुढील बॉल पुन्हा एकदा लेग कटरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला होता परंतु हा देखील आहे वाईट. बॅक टू बॅक मात्र दोन चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये फेकले गेलेत. आकाशात उडायचं असेल तर नुसते पंख उपयोगाचे नाहीत तर ते पंख फैलावून भरारी घेणं देखील आलं पाहिजे. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला जर योग्य भरारी घ्यायचं असेल तर नुसतं बॅट घेऊन हातामध्ये चालणार नाहीये. ती बॅट योग्य वेळी ही फिरवता देखील आले पाहिजे आणि चांगल्या धावा ह्या जोडण्यामध्ये यशस्वी झाले पाहिजे. एक सिंगल धाव इथून मात्र येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोहोचलं जाईल ते म्हणजेच 37 अंकांवरती. शेवटचं षटक आणि एक चेंडू हा लीगल पाहायला मिळेल. ओ यावेळेस महेश वाराच्या बॅट मधनं निघालीये मोठी वरात. चेंडू निघून गेलाय. टिवरी गावामध्ये फरार 6. आणि या षटकाराच्या सायनं धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 3 ओव्हर मध्ये. इथून तो स्कोर मात्र पार केला जाईल का? हो यावेळेस अजून एक जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर निघून जाईल. चेंडू सीमा रेषा पार येतोय हा षटकार 6. येणारी संकटे तुमचे हात आणि हिम्मत किती बलकट आहे हे बघायला येत आहेत म्हणून त्यांचा सामना करायला शिका. यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडासा बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम 11 न्यू स्टार वसई हा संघ. चेंडू फेकून झालेत. 3 चेंडूंचा खेळ झाला. एकंदर 5 चेंडू फेकले होते. 2 चेंडू वाईट. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव आणि बॅक टू बॅक 2 विकेट मात्र महेश वाराच्या बॅट मधनं आले. महेश वारा त्याचा खेळ आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 9 चेंडू मध्ये 37 धावा केलेत. पहा काय जबरदस्त इनिंग मात्र या ठिकाणी पेश केली गेली आहे. अजूनही आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हो ब्लॉक खालमध्ये हा चेंडू मात्र हाताळला गेला. लेग बायच्या सुरूमध्ये एक सिंगल धाव ही धाव फलकावरती जोडली जाईल. इथून मात्र विचार करून चालणार नाहीये. तुम्हाला जर योग्य मार्गाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर मग चांगला परिश्रम करून चांगलं आन्सर मात्र या ठिकाणी द्यावा लागणार आहे. सध्या तरी आपण पाहतोय चांगले स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये केले जातात. पुढील बॉल हो पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. वैभव एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 51 या आकड्यावरती. हा मैदानावरती 80 धावा देखील चेस झाल्यात 4 ओव्हर मध्ये. ओ यावेळेस सुरुवातीला बॅटर मिस आणि त्याच्यानंतर यष्टीरक्षक आणि चेंडू निघून गेलाय. बाईच्या स्वरूपामध्ये सीमारेषा पार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. चौकार 4.
खंडरपाड्याच्या गावामध्ये खंडरपाड्याच्या त्या गावामध्ये यात्रा ही भरली अहो यात्रा ही भरली माझ्या वाघोबा देवाची पालखी घरोघरी फिरली 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 जागृतस्थान खंडरपाड्यात आहे घरच घराण्यात आहे घरच घराण्यात आहे घरच घराण्यात देव बसलाय ऐटीत पाहावा घोबाच्या रूपात पाहावा गोबाच्या रूपात पाहावा गोबाच्या रूपात रक्षण करतो गावात आमच्या रक्षण करतो गावात आमच्या कीर्ती ही गाजली अशी कीर्ती ही गाजली माझ्या वाघोबा देवाची पालखी घरोघरी फिरली 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 रानावनात फिरतो आम्ही देवा रक्षण करता धन्यवाद थँक्यू सो मच. पहिल्या इनिंगचा डाव मात्र या ठिकाणी संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 55 आणि 56 धावा विजयाकरता बनवायचे आहेत प्रथम 11 न्यू स्टार वसई या संघाला. पहा, देवाने सगळ्यांना हिरा म्हणून जन्माला घातलाय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जो घासला जातो ना तो मात्र चमकला जातो. इथून मात्र चमकण्याचं काम केलं जाईल का, घासण्याचं काम केलं जाईल का, राहुल गोंड ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये आपण पाहिलं तर मग राहुल गोंड याच्या नावावरती देखील एक इतिहास आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा कारनामा ह्याच खेळाडूने एकदा पायेच्या त्या मैदानावरती केला होता. हो, यावेळेस आपण पाहतोय लेग बिफोरची अपील ही मोठी मात्र या ठिकाणी केली होती, परंतु पिचिंग आपण पाहिले तर मग आउटसाइड द इनसाइड आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी पाहतोय नॉट आउटचा इशारा मात्र या ठिकाणी आलाय. पिचिंग थोडीशी आपण पाहिले तर मग लिस्टमच्या बाहेर निघणारी असावी तीच पंचाने या ठिकाणी दर्शवलंय आणि नॉट आउटचा मात्र इशारा हा दिला गेलाय. आयुष्य वाघासारखं जगायचं असेल तर मग परफेक्ट झडप ही मारता आली पाहिजे. यावेळेस आपण पाहतोय चांगला करारा स्ट्रोक आहे, चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड पास, चेंडू निघून गेला, सीमारेषा पार. येतोय हा सरपंच उपसरपंच चषकातील महत्वाचा चौकार 4. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. चौकार येतोय, चौकारांना धावसंख्या ओपन झाली आहे. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. दोन्ही चेंडूंच्या समाप्तीनंतर 4. 56चं टार्गेट पूर्ण करायचं आहे. म्हणूनच तर म्हटलं गेलंय ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची ही जिद्द असावी आणि ती जिद्द चिकाटी राहुल गोंड याच्याकडे आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग डॉट झाले होते, परंतु दुसऱ्या बॉल वरती डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चौकार मात्र त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलंय. अगदी आमच्या समालोचन कक्षाला मान वंदना देणारा हा षटकार जणू काही सल्यूट मारला गेलाय
आणि या षटकारानं धाव फलक पुढे निघून गेलाय 10 अंकांवरती. इथून मात्र आपण पाहिलं तर चेसिंगला सुरुवात झाली आहे. 3 चेंडूमध्ये 10 बनवण्यामध्ये यशस्वी झालेत मिस्टर राहुल गुंड. पुढील बॉल वैभव सोहळेचा, यावेळेस ऑन साइडला एका टप्प्याने चेंडू निघून जाईल. वाईड इज लॉंग ऑन बॉल लाईन शपार मिलेगे रन 4 तो बेड़ा होगा पार. चौकार. जरी बरी आईचा गाजतयो सोहळा जरी बरी आईचा गाजतयो सोहळा. धन्यवाद डीजा, थँक्यू सो मच. दुर्गादास राठोड साहेबांचं आज फायनल डेच्या दिवसामध्ये देखील शुभागमन झालेलं आहे. सतत आपण पाहिलं तर मग 4 दिवस त्यांची लाख मोलाची उपस्थिती या ठिकाणी दर्शवले. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. पुढील बॉल ओ यावेळेस चेंडूला पुन्हा एकदा पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. टी फॉर टॅट जशास तसं उत्तर दिलं जातं या ठिकाणी. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 56 धावा चेस करायच्या आहेत. सुरुवात जी हवी आहे ती सुरुवात मात्र या ठिकाणी मिळाली गेली आहे. धाव फलक पुसलं गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार, एक गेंद भी जाएगी टिवरी गांव में. 6 रन के लिए सिक्सर. डीजे थँक्यू सो मच. पहिल्याच ओव्हर मध्ये 26 धावा खर्च केल्या मिस्टर वैभव सोहळे या गोलंदाजानं. आणि त्याच्या विरुद्ध काय जबरदस्त बॅटिंग ही आपल्याला पाहायला मिळाली आहे राहुल गुंड या खेळाडूकडनं. पहा, यश मिळवण्याकरता तुमच्याकडे 3 गोष्टी या असायला हव्या. योग्य वेळ, योग्य मार्ग आणि योग्य विचार. आणि या तिन्ही गोष्टी आपण पाहिल्या तर मिस्टर राहुलकडे आपल्याला पाहायला मिळाल्या. आणि पहिल्या षटकामध्ये त्याने धावा बनवल्या 26. पहिला चेंडू डॉट जरूर खेळला होता राहुल, परंतु त्याच्यानंतर चौकार षटकार चौकार षटकार षटकार असं मात्र गणित पाहायला मिळालं स्कोर बोर्डवरती. नंबर 2चं षटक टाकण्याकरता मिस्टर अजय मडवी हा देखील एक विकेट टेकर गोलंदाज आहे, परंतु सुरेंद्र घाटाल यांना देखील विसरून चालणार नाहीये. हो, इनसाइड आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं शतरक्षक तैनात होते. पकडला गेला राज चोडकरच्या माध्यमातून महत्वाचा झेल आणि समाप्त होतोय सुरेंद्र घाटाळ ह्या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. आता मात्र राजावळी गावाच्या ड्रायव्हिंग सीट वरती अजय मडवी नावाचा गोलंदाज आलाय आणि निश्चितच अजयने या ठिकाणी घेर जो आहे तो एक्सचेंज केलाय. ब्रेक थ्रो लावण्याचं काम केलं गेलंय. जी पार्टनरशिप झाली होती 26 धावांची, त्या पार्टनरशिपला तोडण्याचं काम अजय मडवी करतोय. यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेनं शतरक्षक तैनात, पकडला गेला आणखी एक झेल. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील होतो फेल. मिस्टर अनिकेत चौधरी बॅक टू द डगआउट. DJ
धन्यवाद अडीच, थँक्यू सो मच. अजून सुद्धा 10 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्याकरता इथून 30 धावा ह्या बनवायच्या आहेत. पहा मॅच अक्षरशः बनवली होती राहुल याने, परंतु त्याला मात्र स्ट्राईक पासून हलकस लांब ठेवलं गेलं. इथून आपण पाहिलं तर गेम अक्षरशः चेंज केलाय. इसलिए तो कहा गया है, रेस चाहिए गाड़ियों की हो या जिंदगी की, जीतते वही लोग हैं जो सही समय पे अपना गियर चेंज करते. आणि इथून आपण पाहिला तर मग तो जो गियर आहे तो चेंज केलाय, कारण सध्या आपण पाहतोय ड्रायव्हिंग सीट वरती मिस्टर अजय मडवी नावाचा गोलंदाज येतोय. आणि आल्या आल्या काय जबरदस्त त्यांनी मात्र बॉलिंग केली आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू मध्ये 2 विकेट मिळवण्याचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये त्याने केलाय. पुढील बॉल. हो, यावेळेस आपण पाहतोय रवींद्र चौधरी थांबणार नाहीये. त्याच्या बॅट मध्ये येतोय उत्तुंग भरारी घेणारा षटकार. 6. धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. इथून मात्र रवींद्र चौधरी यांनी देखील दर्शवून दिलंय, ध्येय उंच असले की झेप देखील उंच घ्यावी लागते. आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले तर रवींद्र एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. रोखलं जाईल. वैभव सोडले आहेत डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 33 अंकांवरती. अजून इथून आपण पाहिलं तर मग धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच पुढील बॉल. हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरची लेंथ होती आणि दुपारच्या सत्रामध्ये पंचांना देखील एक्सरसाइज करावी लागते. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 22 ची गरज. हो, यावेळेस थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात. राहुल याच्या खेळीचा अंत होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवेत उडवायचं होतं बॉलला, परंतु थर्डमॅन क्षेत्रामध्ये झेल मात्र पकडला गेलाय. राहुलच्या खेळीसाठी ते जाळं रचलं होतं ना, त्या जाळ्यामध्ये त्याला मात्र पकडलं गेलंय. त्याला देखील परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. ही गोलंदाजी मिस्टर अजय मडवीशी आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करणार आहे षटक. पहिल्या ओव्हर मध्ये 26 धावा खर्च केला वैभवनं, परंतु दुसरं षटक हे निर्णायक राहिलं गेलंय. साई कृपास्फोट राजावळी संघाकरता खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागतील अजय मडवीशी, ज्या अनुषंगाने त्याने या ठिकाणी ही बॉलिंग केली आहे. यावेळेस शेवटचा बॉल. ओ, प्रवीण आले, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. अजय आले होते आणि इथे आपण पाहिलं तर मग 2 धावा पळून पूर्ण केलेत. या 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 36 अंकांवरती. म्हणजे जिंकण्याकरता 6 बॉल आणि 20 ची आवश्यकता आहे. इथून ही लढाई आता मात्र अस्तित्वाची नाहीये. आता ही लढाई आपण पाहिलं तर मग कुरुक्षेत्राची राहिली आहे. जो जीता वही सिकंदर. आणि जो संघ जिंकेल तो राहील सरपंच उपसरपंच चषक 2026च्या अंदर, असंच म्हणावं लागेल. यशाची वाट मित्रांनो सोपी नसते, पण त्यावर चालणाऱ्यांना निश्चितच आयुष्य नेहमी
सलाम करत. यावेळेस मनातील जिद्द ठरवेल. मैदानात बसायचंय, मैदानामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचंय की मग घरचा रस्ता पकडायचा आहे. हो 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 जबरदस्त फटका, जणू 440 युनिटचा मोठा झटका. षटकार 6. किरिस्ता सुनने का गाना, किरिस्ता किरिस्ता सुनने का, सुना तो दिल ना दिया, दिल ना लिया, दिल ना दिया, दिल ना लिया, तो बोलो ना बोलो. धन्यवाद डीजे क्रिश का सुनेगा, लेकिन मैं तो यहाँ कहूंगा रविंद्र का ये षटकार देखेगा. क्या बेहतरीन स्ट्रोक लगाया है. जबरदस्त फटका होता आणि निश्चितच 6 धावा मिळतील. आता मात्र 5 चेंडू जिंकण्याकरता 14 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 14. सध्या तरी धकधक आणि धकधक दोन्ही बाजूनी हे आपल्याला पाहायला मिळेल. कारण म्हटलं गेले संघर्ष खूप मोठा असला ना की संकट देखील मोठी असतात. इथून मात्र ते संकट मात्र दूर केली जातील का हे देखील आपण पाहणार आहोत. पुढील बॉल. हो यावेळेस आपण पाहतोय थर्डमॅन मध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 43 अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये स्वतःला कधीच कमी समजायचं नाहीये मित्रांनो. कष्टाने कमवायचं आणि रुबाबात जगायचं. म्हणजे इथून तुम्हाला अजून कष्ट करावे लागणार आहेत. दोन्ही टीम कडे अजून सुद्धा 50-50 चान्स आहे असं मी म्हणू शकतो. 4 चेंडू 13. हो यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. यावेळेस एक सिंगल धाव येते. आता मात्र 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 12 धावेची गरज. हा चेंडू खूप निर्णायक आहे. ह्या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला तर मग टाय फिश असंच म्हणावं लागेल. कारण ह्याच मैदानावरती या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलाय खेळ. दोन्ही चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता असताना त्या 12 धावा बनवल्या गेल्यात. हा रिझल्ट आहे सरपंच उपसरपंच चषक 2026 मधला. पाहूया इथे मात्र ती अजून परंपरा आहे ती कायम ठेवली जाईल का. 3 चेंडू जिंकण्याकरता 12ची गरज. फुल टॉस बॉल. मोठा तडाका पेश केलाय रवींद्र चौधरी याने. आता मात्र कहाणी में ट्विस्ट, कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. 2 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता 6 धावेची आवश्यकता. इसलिए तो कहा गया है ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लग जाती है सीने में. आग अभी दोनों तरफ बराबर की लगी है. फायर ब्रिगेड को बुलाना पड़ेगा. आता मात्र फायर ब्रिगेड इथून कोण घेऊन येईल. अग्निशामक दलाला मात्र कॉल लावला गेलाय आग विझवण्याकरता. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 6 धावेची आवश्यकता. सगळ्यांचे हात देखील यावेळेस कमरेवरती गेलेत एवढंच म्हणावं लागेल. 2 चेंडू 6 धावेची आवश्यकता. सध्या तरी फ्रेम मध्ये रवींद्र चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा. हो पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. हा सामना आपण पाहिला तर मग अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे चालू आहे. कधी खाली कधी वर, कधी वर कधी खाली. आता मात्र कोण कोणाची भरणार आहे झोली. 1 चेंडू जिंकण्याकरता 6ची गरज. अक्षय
गोंड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि अक्षयला मात्र या ठिकाणी गोल्डन षटकार पेश करायचा आहे सामना जिंकण्याकरता. धाव फलकावरती धावा आहेत 50 आणि इथून एक बॉल मध्ये 6 धावा आल्या तर मग हा सामना जाईल प्रथम 11 न्यू स्टार वसई संघाकडे. परंतु या 6 धावा रोखल्या गेल्या तर मग सामना जाईल साई कृपा स्फोट राजावली संघाकडनं. एक चेंडू 6 धावा. फुल टॉस बॉल होता आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मिस केला गेलाय अक्षय गोंड याने. आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग इथे न्यू स्टार प्रथम 11 न्यू स्टार संघ मात्र पराभूत होतोय. परंतु जबरदस्त लढले. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा सामना 6 धावेने जिंकला गेलाय. हायलक टीम प्रथम 11 न्यू स्टार वसई अँड बेस्ट ऑफ लक कॉंग्रॅच्युलेशन साई कृपा स्फोट राजावली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी केला